उगवला नारायण जशी शेंदराची खाप, महाराज माय बाप रायगडावरी, युवराज शंभूराज जसा देवकीचा तान्हा, यशोदेच्या पदरात घातला ग कृष्ण कान्हा. नमस्कार राणीसा. सकाळ सकाळी मोठा लाभ झाला बघा. खूप छान ओवी म्हणते तुमची लेक. सकाळच्या ओव्या चांगल्याच म्हणतात त्या. देवदर्शनाला जाताना ऐकतो आम्ही. दादासाहेबांचं नाव नेहमी असतं यांच्या ओवीत. युवराज शंभूराजे जसा देवकीचा तान्हा, यशोदेच्या पदरात घातला ग कृष्ण कान्हा. ओवी मात्र ओवीच म्हणालीस तू. अख्खं गोकुळ उभं केलंस. यशोदा, खिल्लार, यमुना नदीचं जळ, यमुना नदीचं जळ. मातोश्री, यमुना जल. शंभूराजे, एवढे गनीम मागे, एवढी पावला पावलांवर संकट, आणि तरीही तुम्ही आमच्यासाठी यमुना जळ घेऊन आलात. मातोश्री, आम्ही तुमच्यासाठी एवढी साधी गोष्ट करू शकत नाही. अरे सूर्याबा, थांबीव ते चकार आणि दूध पी. नाही पेणार. का पण? दुधावर साय असते, मी नाही पेणार साईचं दूध. तुला बी युवराजन जर की सवय लागली वाटतं. काय झालं? कोण बोललं आमच्या हरणीला? युवराज बोलले नाहीत, गुरकावले आमच्यावर. कसं गुरकावले? म्हणाले दुधात पुन्हा साय दिसली तर सांगितलं नाही म्हणाल. राणी साहेब, शंभूराजे है आई विना पोरतो, त्यास तुम्ही कधीही अंतर देणार नाही असं वचन द्या आम्हास. आमचं वचन. आम्ही त्यांना कधीच अंतर देणार नाही. वाटणी त्यांनी मागायची आणि कर्नाटकात तुम्ही जाऊन राहायचं. वाटणी त्यांनी मागायची आणि परागंदा तुम्ही व्हायचं. आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. तुमचं म्हणजे झाडाप्रमाणे आहे. कापला तरू वाढे वेगाने. जो जो तुम्हाला छाटेल, जो जो तुम्हाला छळेल, त्याच्यासाठी मोठं मन करून तुम्ही त्याला माफही करता. मातोश्री, आपण शांत व्हावं. भोळा सांब आणि तुम्ही, काय फरक आहे हो यात? उद्या फौजा निघणार. आम्ही शंभूराजांना घोड्यावर स्वार होऊन सैन्याच्या आघाडीवर चालताना बघणार. ते राहिलं बाजूलाच, आणि तुम्ही असा निर्णय घेताय. द्यावा लागला. आणि राणीसाहेब, तुम्हाला काय वाटतं? आम्ही फार आनंदात घेतलाय हा निर्णय. काळजावर दगड ठेवून घेतलाय. महाराज, आम्हाला तुमचं राजकारण काही कळत नाही, पण प्रत्येक वेळी शंभूराजांच्या आशा आकांक्षा पणाला लागतात एवढं मात्र खरं. मातोश्री, काय झालं? काही नाही. चला. दादासाहेबांची आठवण येते ना? हो, आज पिच्छा पुरवला आठवणीने. चला या. झोप येत नाही.
आज बाळराजांच्या आठवणींचा वेढा पडलाय आमच्या मनाभोवती. आता आम्हाला सांगा, तुम्ही आमच्या जडावा घेऊन का निघाला होता? आम्हाला काल आबासाहेबांनी राम भारत भेटीची गोष्ट सांगितली, बर. म्हणून मग आम्ही ठरवलं की तुमच्या जडावा घ्यायच्या. आणि भरत भेटीचा खेळ खेळायचा, बरोबर ना? हो. थैमान घातलंय आज बाळराजांच्या आठवणींनी आमच्या मनात. कधी त्यांच्यापासून एवढे दिवस दूर राहिलोच नाही वा आम्ही. बघितलं ना, निरोप द्यायच्या वेळी कसे धावत आले होते आपल्या महालात. तिथंच झोपले. निघताना एवढं गाढ झोपलं होतं लेकरू की उठवावंसच वाटलं नाही. एवढेसे होते पहिल्यांदा आमच्या बरोबर शृंगारपुरात आले ते. उन्हाळा अन पावसाळा, उन्हाळा अन पावसाळा, स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. एवढा लांबचा प्रवास पण जराही थकले नाहीत. आणि कलावंतिणीच्या समोर तुम्ही डोळे मिटून बसला होतात हे त्यांनीच सांगितलं आम्हाला. खूप जीव आहे त्यांचा आमच्यावर. सारखा आपला एकच दोष, दादासाहेब दादासाहेब. त्यांना तलवार शिकवायची तेवढी राहूनच गेली हो. येसू त्यांना येत असेल का हो आमची आठवण? अरे वा, गोठव्यांचा बेत तर बाळराजांच्या अगदी आवडीचा आहे. खाणार? हो. न्याहारी केली नाही ना? नाही, पण आम्ही एकच घास खाऊ. एक घास? एक घास नाही मिळणार. हा सारा वाडगाच तुम्ही घ्या. सारा वाडगा त्यांनाच द्या. दादासाहेब, तुम्ही खूप खूप चांगले आहेत. महाराजे शक्ती आणि एकी हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे. आता आम्हाला सांगा, ही नदी कोणती? कृष्णा नदी. आणि ही? तुंगभद्रा. दोन्ही नद्या जेव्हा एक एकट्या वाहतात तेव्हा कशा दिसतात? लहान, क्षीण दिसतात. पण यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा हेच क्षीण रूप कसं महाकाय होतं बघताय ना? पण हे काय? हे तर नदी ना. पण बाळराजे, जर या नद्या अशाच एक एकट्या वाहत राहिल्या असत्या तर त्यांची शक्ती दुबळी झाली असती. म्हणून आयुष्यात एका गोष्टीपासून कायम सावध राहायचं, एका रेषेपासून. आता बघा, समजा या संगमात आपण ही अशी एक रेष आखली. आता काय झालं? त्या प्रवाहाची शक्ती विभागली गेली, त्यामुळे ती दुबळी झाली. मग आता प्रवाहाची भीती वाटेनाशी होती. म्हणून बाळराजे, मनात, घरात, गावात आणि स्वराज्यात रेष असता कामा नये. म्हणूनच बाळराजे,
आपल्या दोघांतही कधीच कुणाला रेष मारू द्यायची नाही. रेष मारू द्यायची नाही. तुम्ही तालीम सोडून आलात ना? आमच्या पेहराव्यावरून ओळखलेत ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, अशी तलवार सोडून कधीही यायचं नाही. योद्धा होणार ना आमचे बाळराजे? नाही, नाही. आम्ही दादासाहेबांचे लाडके होणार. ते तर आत्ताही आहातच ना. मग तलवार शिकायची काय गरज आहे तुम्ही असताना? बाळराजे, तुमच्यावर कोणी हल्ला केला तर? ते शक्यच नाही. आणि जर कोणी वार केला तर त्याचा कयम खान होईल. हे सर्वांना ठाऊक आहे. ते आहेच, पण तरीही तुम्हाला तलवार शिकावी लागली. आबासाहेबांना केवढा आनंद होईल तुम्हाला तलवार चालवताना पाहून. ते तुमचं कौतुक करतील आणि तुमचा आम्हाला हातभार लागेल. शिकणार ना तलवार? हो. बाळराजे, थाळे लावले, जेवून घ्या. चला. जी. तुम्ही रडताय? काय हो, काय झालं? काही नाही. काही नाही कसं? रडताय कशाला? आम्हाला दादासाहेबांची खूप आठवण येते मातोश्री. त्यांना परत बोलावून घ्या ना मातोश्री. बोलावतो. तुम्ही चला आणि जेवून घ्या आधी. या. बाळराजे, येताय ना? आलो. एक भविष्यवाणी करू का? भविष्यवाणी? कोणाबद्दल? युवराजांबद्दल. युवराजांबद्दल? अगदी निसंकोच करा. ते आता लवकर गडावर येणार नाहीत. काय? आमची व्यूहरचनाच तशी सुरू झाली आहे. पण तर कशाला? त्यांच्या गडावर आपली भानगड कशाला? भानगड तर त्यांनी जमवून आणली होती. आमचा निवाडा फिरला होता त्यांनी. लहान होते तेव्हा. आपण वडीलधारे आहात. जमिनीचे वाटप होईल, परंतु हिस्स्यांवरून परत बांधणे होतील. आतल्यात कलह राहतील, घालून पाडून बोलणे होतील. मुलांमध्ये द्वेषभाव राहतील. म्हणून दोन्ही भावांमध्ये समान हिस्स्याचे वाटप व्हावे. म्हणजे जमीनही अबाधित राहील आणि नात्यांची मातीही होणार नाही. आम्हाला आठवतंय, तुमचा निवाडा फिरवला होता त्याने. एकदा तर आम्हाला आलेले नजराने पकडले. चोर ठरवला आम्हाला. म्हणून झडतीला नकार देत होतात तर? नाही म्हणजे? कुणासाठी आणलाय हा नजराणा? नजराना नाही, युवराज ते या मूर्ती कुणासाठी आणल्यात? खडनाहोळीची मूर्ती घेऊन या असा निरोप सुरनिसांनी दिला होता. अजून तो अपमान आम्ही विसरलेलो नाही. आम्ही चोर काय? आम्ही लबाड मंत्री काय? जाऊ द्या ना पंत. तेव्हा लहान होते ते, समज कमी होती. सोडून द्या ना आता. सोडून देतो आम्ही दरवेळी, पण सोडलेलं मांजर जसं पुन्हा घरात येतं ना, तसा अपमान कितीही सोडायचा प्रयत्न केला तरी मांजरी सारखं पुन्हा पायात येतोच, लुडबुडतोच. काय तर म्हणे महाराजांना फसवलं. अनाजी पंत, आपण अजिंक्य तारा घेतला, जरूर घेतला, पण अजिंक्य ताऱ्यावर शिबंदी किती होती? 500 सैनिकांची.
आपण महाराजांना सांगितले 3000. अजिंक्य तारा आपण 2च दिवसात घेतला, पण महाराजांना मात्र सांगितले 5 दिवस. पण गड तर घेतला ना. घेतला ना, पण त्याचबरोबर यादीत 3 दिवसांचा खर्चही वाढला ना. का असं करता अनाजी पंत? युवराज, क्षमा असावी. आपल्याला खबरा चुकीच्या मिळत आहेत. अनाजी पंत, आजवर आम्ही स्वराज्याच्या मंत्र्यांचा मोठेपणा ऐकत आलो, पण आज मात्र त्यातला फोलपणा जाणवतो. आता जीवात जीव असेपर्यंत वचपा काढतच राहणार. होशियार! आत्ता उघड्या डोळे. अगबाई, शाल आवडली? हो, खूप आवडली. फार सुंदर आहे. अहो, पण या सगळ्या धांगलीत हे सगळं करण्याची काय गरज होती? मातोश्री, तुमचा शब्द आम्ही खाली पडू देतो का कधीतरी? आणि तुमच्या इच्छेपुढे आमचे सर्वस्व शून्य. बस बस बस. या वयात ही समज कुठून शिकलात हो हे सगळं? आम्ही तुमच्या मातोश्री आहोत याचा गर्वच वाटतो आम्हाला. ओल्या नारळाच्या वड्या आम्हाला फार आवडतात, पण तुम्हाला आमच्या आवडीनिवडी बरं लक्षात राहिल्या. आम्हाला नाही काही, युवराजांना. आम्ही हे वाडगं त्यांच्या समोर ठेवलं तर खुश झाले, पण म्हणाले मातोश्रींना नेऊन द्या, त्यांना वड्या खूप आवडतात. एकाही वडीला हात लावला नाही त्यांनी. आशाच्या आशा वड्या घेऊन जा म्हणाले. आम्ही असं ऐकलंय की आमचे बाळराजे रुसलेत. हो, कारण तुम्ही आम्हाला सोडून जाणार ना, आणि तुम्ही गेल्यावर आमचे लाड कोण करणार? आम्हाला तलवार कोण शिकवणार? आम्हाला संस्कृत कोण शिकवणार? सगळी तजवीज केली आम्ही. मातोश्री, बाळराजांसाठी उत्तम संस्कृत पंडित बोलावले आहेत आम्ही. शिवाय शस्त्रांचं ज्ञान देणारे सुद्धा गडावर हजर झाले, आणि ते एवढे वाकबगार आहेत की आम्ही माघारी येईपर्यंत तुम्ही आमच्याशी तलवार खेळण्यायोग्य झाला असाल. खरंच? पण एक, आम्ही इथं नसताना असं रुसायचं नाही, मातोश्रींना त्रास द्यायचा नाही. नाही देणार. आज्ञेत राहाल? आज्ञेत राहू. मग द्या वचन. वचन. युवराजाने एकदा का दक्षिण मोहीम गाजवली की महाराज पालखीत, आपण मेण्यात, आणि ते सिंहासनावर. राजाराम राजे ही छत्रपती होती. विसरा महाराणी साहेब, असला भाबडेपणा पुढे लाचार बनवतो. अहो, वास्तव हे आहे की राजाराम राजे ही धाकटी पाती म्हणून जन्माला आलेत, आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या आणि ते धाकटे म्हणूनच जगतील, आणि रयत त्यांना हा मान मरातब देणार नाही. आणि हे जर नको असेल तर अजून वेळ गेलेली नाही. बाळराजे, लवकर मोठे व्हा. रयतेचे आवडते युवराज व्हा. तुमच्या पराक्रमाने स्वराज्य तेजाळून जाऊ दे. तुम्ही राजे व्हा, महाराज व्हा. आमच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करा.
आमच्या डोळ्यांचे पारणे फेडा. एवढं करा बाळराजे, एवढं करा. आणि सुदैवानं त्याची सुरुवात उद्यापासूनच होते. आई भवानी, आमच्या बाळराजेंना यश द्या.